प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 14 व वचन 14 मध्ये असे लिहिले आहे. मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकऱ्यांना त्याने बरे केले. जो लोकसमुदाय प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आला, त्या समुदायाचा त्याला कळवळा आला व त्याने दुखणेकऱ्यांना बरे केले व त्यांना अन्नानेही तृप्त केले. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे येतो व त्याच्यावर विश्वास ठेवतो तो फजित होत नाही. प्रभू येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे. आज प्रत्येक मनुष्याला पापक्षमेची गरज आहे. प्रत्येक पापी मनुष्याने त्याच्याकडे यावे, कारण तो बरे करण्यास समर्थ आहे. तो कळवळ्याने भरलेला आहे. पापामुळे कोणाचाही नाश होऊ नये, तर त्याच्या पापाची क्षमा होऊन त्याला सार्वकालिक जीवन मिळावे, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देव असून मानव होऊन ह्या जगात आला. सर्व जगाचे पाप त्याने स्वतःवर घेऊन वधस्तंभावर पापी मानवाची खंडणी आपल्या स्वतःच्या रक्ताने भरली. त्याने मानवावर पापामुळे आलेले मरण सहन केले. मानवासाठी मुक्तीचा मार्ग खुला केला. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले. मरणावर त्याने विजय मिळवला. देवाने त्याला स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवून त्याला प्रभू करून ठेवले आहे. ह्या प्रीतीचा उद्देश असा की पापी मानवाने स्वतःच्या पापाचा पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारावे, जेणेकरून तो युगानुयुगीच्या नरकाग्नीपासून वाचावा व त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. देव करो तुम्हाला देवाने जी आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या द्वारे प्रीती केली त्याची जाणीव हो.